सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता, धार्मिक कारणावरून मतं मागितली, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचा आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार, निकालाची प्रत आल्यानंतर विधिमंडळ करणार कारवाई, साम टीव्हीला सूत्रांची माहिती. पुण्यात मोठी राजकीय घडामोड, अजित पवार यांनी घेतली अमित शहांची भेट, फडणवीस होते उपस्थित, तर शिंदेंची पहाटेच शहांशी चर्चा. अपात्र लाडक्या बहिणीची संख्या 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता, राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जाणार. तुळजाभवानी देवीचं मंदिर नव्यानं उभारलं जाणार, पूर्ण शिखर काढण्याचं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती. पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला फासलं काळं, बसेस फोडण्याचा इशारा, ठाकरेंचे कार्यकर्ते ताब्यात. रवींद्र धंगेकर शिंदे सेनेत प्रवेश करणार, स्टेटस ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. राज्यात जीबीएचं थैमान, नागपूर आणि सांगलीत दोघांचा मृत्यू. दोन 2032 मध्ये मुंबईचा विनाश होणार, प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता, नासाचा इशारा. राज्यात फेब्रुवारीतच उन्हामुळे काहिली, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पारा वाढला, रत्नागिरीत 39°C तापमानाची नोंद. संभाजी महाराजांच्या संगमेश्वर मधील स्मारकाची उपेक्षा, 80 लाखांचा चुराडा करूनही स्मारक अपूर्ण.